हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मी ब्लाऊज शिवून उठले, तुम्हाला दाखवते की कोणतं ब्लाऊज शिवलं ते। तर फ्रेंड्स, आता मी ना हे ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे आणि याचा जो पाठीमागचा जो भाग आहे तो तुमच्यासोबत मी ते शेअर करते बघा। तर आता पाठीमागच्या भागावरती सुरुवातीला ना असं अस्तर ठेवायचं आणि ब्लाऊज शिवत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप काय आहे सांगते। अस्तर पहिल्यांदा सेम साईज मध्ये कट करून घ्यायचं आणि जो ब्लाऊज पीस आहे ना तो थोडा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा, म्हणजे मागे पुढे जरी सरकलं तरी आपलं मेन जे ब्लाऊज आहे ना ते बरोबर येणार। तर आता इथे बघा गळा थोडासा वेगळा आहे आणि त्याला मी अशा पद्धतीने तयार करते आणि सुरुवातीला ना सगळीकडे पिना लावून घ्यायच्या, म्हणजे कापड इकडे तिकडे सरकत नाही। आता इथे मी गळा तयार करून घेतला आणि कमरेला तिथं खाली सुद्धा एक टीप मारून घेतली। आता त्यानंतर आपल्याला इथे मेन जे कापड आहे ते बरोबर गळ्याच्या आकाराने कट करून घ्यायचंय। आता सगळं कापड वगैरे कट झालं, आता आपल्याला अशा प्रकारे कट्स पाडून घ्यायचे आहेत। अकरा वाजता करेक्ट मशीनवरती बसले होते सगळं घरातलं आवरून आणि आता वाजलेलं आहे 12:45। सगळं ब्लाऊज झालेलं आहे, म्हणजे पुढचे मागचे सगळे भाग तयार झालेत, फक्त सगळे जोडायचे आहेत। अस्तरच आहे ना, म्हटलं आता काकडे खाते थोडा वेळ आणि स्वयंपाक मग करते। मुलं आणि हे 1:30 वाजता येतील। मी तुम्हाला दाखवते की मी आज जेवणामध्ये काय बनवणार आहे ते। फ्रेंड्स, आता मी एक नवीन काहीतरी चालू केले। भूक लागली की काकडीच खायची, बाकी काही मी खात नाही नमकीन वगैरे, कारण मला ॲसिडिटी होते। तर आता मी इथे दुपारच्या जेवणामध्ये बिर्याणी बनवणार आहे, त्यासाठी तांदूळ भिजत ठेवलाय। तर आता मी गाणी ऐकत ऐकत आपलं खात होते। तर आता म्हटलं थोडा वेळ बसू, खाऊ आणि मग त्यानंतर बिर्याणी वगैरे करून टाकू। तर इथे बघा मी आता अंडा बिर्याणी केलेली आहे आणि सॅलड वगैरे सगळं कट करून ठेवले। तर आता अंडा बिर्याणी मी इथे एकदम साध्या पद्धतीनेच केलेलं आहे, जास्त वगैरे मसाले याच्यामध्ये काही घातले नव्हते। 3-4 अंडी होती ती खाऊन संपवू म्हटलं, कारण आता दसरा पण चालू होणार आहे। तर आता इथे मस्त अशी बिर्याणी करून घेतली आणि तिकडे माझं ब्लाऊज सुद्धा मी थोडंफार पूर्ण केलेलं आहे। तर इथे पाटीतला सगळा भाग तयार झाला आणि भाई वगैरे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। तर आता भाईला बघा अशा प्रकारे जेव्हा डिझाईन असते ना तेव्हा ती भाई कशी शिवायची हे दाखवते। तर बघा आता मी इथे कशा पद्धतीने अस्तर लावून घेतले। तर आपण अशा प्रकारे भाई तिथे जॉईंट करायचे। आता मी एक दुसरं ब्लाऊज कट करायला घेतले, तर ते आहे कटोरा। तर आता इथे अस्तर मी कट करायला घेतले आणि अस्तरवरती मी कटोरा कट करायला आणि कटोराचा पुढचा भाग तो। तर मी इथे पाठीमागले भाग भाई सगळं मी इथं कट करून घेतले। ब्लाऊज पीस बघा खूप छान आहे, साडी सुद्धा खूप भारी होती कॉटनची। तर आता ही सुद्धा ब्लाऊज कट करून ठेवलं आणि हे ब्लाऊज इथे सगळं पूर्ण झालेलं आहे। फक्त ह्याला ना आता काच बटनपट्टी जे म्हणतो ना आपण ती लावायची। तर आता ती झाली की मग हे ब्लाऊज इथं पूर्ण झालं। तर तुम्हाला आता दाखवते मी एक लटकन बनवली ह्याच ब्लाऊजसाठी। तर आता बघा इथे मी एक 5 पीस एका लटकनसाठी, म्हणजे असे 10 पीस मी 2 लटकनसाठी कट करून घेतले आणि अशा प्रकारे मी याला लटकन इथे मी एक सुंदर अशी तयार करून घेतली।
तर फ्रेंड्स मी इथे एकदम सिंपल अशी लटकन बनवून घेतली. हे कापड ना नेटचं होतं, त्यामुळे मग मी अशा प्रकारे याची लटकन बनवली. आणि याचे धागे वगैरे काही निघत नाहीत ना. तर बघा आता ब्लाऊजला मी ही लटकन लावल्यावर किती छान दिसते. तर आता मी ब्लाऊजला थोडं थोडं कापड कमी पडत होतं म्हणून मी आतमध्ये थोडे थोडे जॉईंट दिलेले आहेत अस्तरचे. आता इथे पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे आणि लटकन लावल्यानंतर किती छान वाटत आहे. लटकन मी साडी ज्या कलरची आहे ना त्या कलरची लटकन लावून घेतली. तर आता फ्रेंड्स वाजलेले आहेत 6:30 आणि मी देवाला दिवा वगैरे लावून घेतला. आणि बघा आता 6:30 वाजलेत आणि अंधार अजून म्हणजे पडलेलाच नाहीये. लवकरच घेतलाय, उजेड आहे तोवरच. पागल आहे मी. कधी कधी खूपच लवकर लावते, कधी कधी खूपच वेळ होते. मी पनीर करायला घेतले. तर आता इथे मी थोडासा कांदा भाजत टाकलाय. सगळं सिंपलच करणार आहे तिघांसाठी. ग्रेव्ही वगैरे आता कशाला म्हटलं, टोमॅटो कांदा टाकून करायचं. करून घेते ना, छोटे पीस करून घेते. किसको मारा? कहाँ पे? सिर में. तर फ्रेंड्स इथं माझी मुलं आणि एका वरच्या मैत्रिणीची मुलं खेळत होती. तर आता नीरजने मारले म्हणून ही दीदी मला सांगत आली होती. मुलं तर आपली मस्त खेळत आहेत. तर मी ते आता पनीरचे छोटे छोटे पीस करून घेतले आणि कांदा टोमॅटो मसाला सगळं घालून तिकडे ते तयार झाले. तर आता इथे पीठसुद्धा मी थोडं मळून घेते. मला आमच्या तिघांसाठीच करायचं आहे. तर आता मस्त पनीर इथे शिजवून झालेलं आहे. बघू शकता जास्त ग्रेव्ही वगैरे नको होती आम्हाला म्हणून मग अशा पद्धतीने केलं. तर आता फ्रेंड्स मी चपात्यासुद्धा करून घेतल्या आणि आता झालेलं आहे सगळं जेवण तयार. तर आता इथे यांना काही भूक नव्हती म्हणून हे म्हणले मी फक्त सलाद खाणार. मग मी यांनाच कट करायला लावलं होतं. तर आता बघा यांनी कशा प्रकारे सलाद कट केला आहे. तर फ्रेंड्स आता इथे मी मुलांसाठी खायला देते. ही डॉलीसाठी मजा आहे कारण तिला कांदा टोमॅटो वगैरे काही नको आहे. तर आता इथे यांनी मुलांसाठी हे खायला पण आणलं होतं येताना. आणि माझा शॅम्पू वगैरे संपला होता, थोडा सर्फ संपला होता, भांड्याचे साबण वगैरे, तर ते सगळंच हे घेऊन आले होते. तर आता बाकी सगळं तर म्हणजे राशन आहे शिल्लक माझं. पण हे संपते ना, बिस्किट वगैरे मुलांना लागतं ना सतत. आणि मॅगी लागते जास्त, म्हणजे कधी ना कधी म्हणजे मूड झाला की मॅगी खातात. तर ही पण मॅगी बघा, ही वेगळं पॉकेट आहे, हे 3 वेगळे पॉकेट आहेत. तर फ्रेंड्स जेवण खाणं सगळं झालं. आता मी हे ब्लाऊज घेते शिवायला. वाजलेले आहेत 10:15 वाजून 5 मिनिट झालेले आहेत. तर आता मी 11 वाजेपर्यंत थोडंसं मशीनवरती बसून हे ब्लाऊज शिवायचा प्रयत्न करते. तर फ्रेंड्स आता इथे मी पटापट ना सगळे पार्ट्स जोडून घेत आहे. मी काय करते, जेव्हा ब्लाऊज कट करते ना तेव्हाच तिथे लगेचच खाली बसून ना सगळ्या ब्लाऊजला मी सगळं पिनअप पहिल्यांदा करून घेते. त्यामुळे शिवायला खूप सोपं जाते. जेवढ्या आहेत नाही तेवढ्या पिना सगळीकडे जोडून टाकते.
तर फ्रेंड्स हे सुद्धा ब्लाऊज इथे तयार होत आलेलं आहे. आता फक्त एकमेकाला सगळे पार्ट जोडण्याचं काम बाकी आहे. तर आता इथे वाजलेले आहेत 12 आणि मी आता इथे कचरा सुरुवातीला काढून घेतला. किती मोठा कचरा पडलेला आहे. 2 ब्लाऊज झाले ना दिवसभरात, त्यामुळे मग आणि सकाळी उठल्या उठल्या हे बघण्यापेक्षा म्हटलं हे सगळं साफ करूनच झोपायचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक फॉर वॉचिंग. बाय.